HPV व्हॅक्सिन सध्या तुमच्याही आसपास या व्हॅक्सिनची चर्चा सुरू असेल. मुलींनी ही लस घ्यावी की यापासून 4 हात दूरच राहू? अशा निरनिराळ्या चर्चा आतापर्यंत तुमच्या सुद्धा कानी पडल्या असतीलच. या लसीवरून सुरू असलेला वाद, त्यावरून सुरू झालेलं राजकारण, नेमकं सत्य काय आणि विज्ञान काय सांगतं, या सगळ्यामध्ये सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ, संभ्रम उडाला आहे. HPV व्हॅक्सिन म्हणजे एक प्रकारचं षड्यंत्रच आहे का? अशी शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. पण सत्य काय आहे हे तपासणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आजच्या या व्हिडिओतून आपण हेच समजून घेणार आहोत. तसेच तुमच्या सर्व शंकांचं निरसन करून घेणार आहोत. त्यामुळे मुलींना लस देण्याआधी या व्हॅक्सिन विषयी समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक पूर्ण पहा. नमस्कार, मी सोमनाथ गजिले आणि आपण पाहताय समर्थ फार्मसी हे यूट्यूब चॅनल. भारतात दरवर्षी हजारो महिलांना एक गंभीर आजार होतो. एक असा आजार ज्यामुळे महिलांचं आयुष्य बदलून जातं. हा आजार म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. भारतातल्या महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात गंभीर कॅन्सर मानला जातो. ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाच्या कॅन्सर नंतर सर्व्हायकल कॅन्सर हा भारतात महिलांमध्ये 2 नंबरला आढळला जातो. अलीकडे हा विषय चांगला चर्चेत आला आहे कारण त्याचे कारण आहे HPV व्हॅक्सिन लस. सरकारने 9 ते 14 या वयोगटातील मुलींना HPV लस देण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे. पण त्याच वेळी सोशल मीडियावर अनेक प्रश्न आणि आरोप सुद्धा होताना दिसत आहेत. त्यामुळे आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी साधा प्रश्न, HPV म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया. HPV म्हणजे ह्यूमन पॉप्युलोमा व्हायरस. खरं तर या व्हायरसचे 100 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार असल्याचं म्हटलं जातं. त्यापैकी काही प्रकार हे तसे साधेच असतात, तर काही प्रकार मात्र गंभीर आजार निर्माण करू शकतात. यामधले काही प्रकार हे महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यास प्रमुख कारणीभूत ठरतात. हा संसर्गजन्य आजार बहुतेक वेळा लैंगिक संपर्कातून पसरतो. महत्त्वाचे म्हणजे बहुतेक लोकांना आयुष्यात कधीतरी HPV संसर्ग होतो, पण दरवेळेस तो कॅन्सर होतो असं नाही. तर बऱ्याचदा होतं काय, तर या आजाराचं निदानच उशिरा होते. त्यामुळे त्यावेळी उपचार करणे सुद्धा कठीण होते. हा कॅन्सर अनेक वर्ष शरीरात शांत राहतो, वाढतो. विशेष म्हणजे सुरुवातीला त्याची लक्षणे सुद्धा दिसत नाहीत. जेव्हा लक्षणे दिसतात ते खूप गंभीर असतात. सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख लक्षणे काय आहेत? सर्व्हायकल कॅन्सर झाल्यानंतर खालील काही लक्षणे दिसून येतात. यामध्ये प्रमुखतः शारीरिक संबंध ठेवते वेळेस असह्य वेदना होणे व असामान्य रक्तस्राव होणे, तसेच लघवी करताना वेदना होणे, तसेच महिलांमध्ये मॅनिपूज असताना सुद्धा डिस्चार्ज होणे, रक्तस्राव होणे, हे काही सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे असतात. तसेच बऱ्याच महिलांमध्ये मासिक पाळी सुरू नसताना सुद्धा असामान्य असा रक्तस्राव होत असतो, ब्लिडिंग होत असते. हे काही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख लक्षणं आहेत. तसेच सर्व्हायकल कॅन्सरमुळे अशक्तपणा येतो. अशा अवस्थेत उपचार अधिक कठीण होतात. पण आज विज्ञानाने या कॅन्सरविरुद्ध एक शक्तिशाली उपाय शोधलाय. हा उपाय म्हणजेच HPV व्हॅक्सिन. सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम सुरू केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातही आता मोठ्या प्रमाणात या HPV व्हॅक्सिनविषयी जनजागृती केली जाते. लसीकरणाची मोहीम राबवली जाते. या गंभीर आजाराची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी शासनाकडून जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. तसेच HPVवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाची मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली. आता दुसरा प्रश्न, HPV व्हॅक्सिन म्हणजे नेमकं काय आहे आणि या व्हॅक्सिनचे फायदे काय आहेत? HPV या लसीमुळे मुलांना भविष्यामध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्यापासून प्रतिबंध होतो. पाश्चिमात्य देशात वापरली जाणारी ही व्हॅक्सिन आहे. आता ती व्हॅक्सिन आपल्या भारतामध्ये लॉन्च झालेली आहे आणि भारत आता युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामच्या अंडर सर्व 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना ही व्हॅक्सिन मोफत देणार आहे. HPV व्हॅक्सिन म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वी संरक्षण देणारी ही एक लस आहे. ही लस शरीराला HPV व्हायरस ओळखायला शिकवते व तसेच तुमच्या शरीरात या व्हायरसने प्रवेश केला तरी त्याचा परिणाम ही लस कमी करते. पण लक्षात ठेवा, ही लस कॅन्सर झाल्यानंतर उपचार करत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर झाला आणि आपण ही लस घेतली, तर ही लस घेऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. ही लस फक्त
कॅन्सर होण्यापूर्वी HPV ह्युमन पॉप्युलोमा या व्हायरसपासून आपल्या शरीराचं रक्षण करते. रिसर्चमधून असं आढळून आलेलं आहे, ही लस मुलींमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते. म्हणूनच ही लस सर्व्हायकल कॅन्सरवर मात करण्यासाठी जगातल्या प्रभावी लसीपैकी एक लस मानली जाते. सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय मेडिकल कॉलेज आणि शाळांमध्ये विशेष कॅम्प आयोजन करून ही लस उपलब्ध केली जाते. भविष्यातील पिढ्यांना गंभीर अशा सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी सरकार ही लस मोफत देत आहे. पण त्याचसोबत या व्हॅक्सिनला घेऊन सोशल मीडियावर अनेक वादविवाद पसरले. सरकार राबवत असलेल्या मोहिमेवरून काही लोकांचा असा दावा आहे की ही लस मुलीसाठी धोकादायक आहे, कारण ही लस घेतल्यास वंध्यत्व येते, म्हणजे संबंधित मुलगी भविष्यात आई होऊ शकत नाही किंवा गंभीर दुष्परिणाम होतात. तसेच प्राथमिक स्वरूपाचे आरोग्य सुद्धा केले जात आहेत. काही व्हायरल पोस्टमध्ये तर असं म्हटलं जातंय की या लसीमुळे मुलींचा मृत्यू झाला आहे किंवा भारतातल्या मुलीवर प्रयोग करण्यात आला, याशिवाय या लसीमुळे मुलींना गंभीर आजार होतात. तर काही जण असंही म्हणतात की ही लस लोकसंख्या नियंत्रणासाठी वापरली जात आहे, असे तऱ्हेतऱ्हेचे दावे केले जात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात या व्हॅक्सिनविषयी भीती आहे. याबद्दल खरं तर काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. मित्रांनो, भीतीपेक्षा माहिती असणं हे महत्त्वाचं असतं, कारण योग्य माहिती आपल्याला योग्य मार्ग दाखवते आणि आपल्या जीवनही वाचवते. त्यामुळे ही व्हॅक्सिन घ्यायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. ही व्हॅक्सिन आपल्या मुलींना द्यायची किंवा नाही हे आपण ठरवायचं आहे. पण तरी पण काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत, कारण ही व्हॅक्सिन आपल्या भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही सुद्धा बनवते. पण सरकार असं कारण सांगत आहे की ही व्हॅक्सिन, ही कंपनी जेवढी क्वांटिटी, पण सरकारचा असा दावा आहे की ही व्हॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये, पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये उत्पादन करून देऊ शकत नाही. त्यामुळे गार्डनील ही व्हॅक्सिन आपण बाहेर देशातून मागवत आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्हॅक्सिनविषयी आपल्या मनातील पूर्ण संभ्रम दूर करूनच आपल्या मुलींना ही व्हॅक्सिन द्यायची आहे. ही माहिती तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.